आज मद्यप्रेमीसाठी तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि तुमचा उद्देश काय आहे की मद्यप्रेमीच्या साठी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली, तुमचा उद्देश काय आहे? आज जी मद्यप्रेमीच्या हिताकरता किंवा त्यांच्या हक्काकरता जी परिषद घेतली ती एवढ्या करता की महाराष्ट्रामध्ये जेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, हरित क्रांतीच्या नावाने हरित क्रांती आणि च्या नावाने त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांच्यावर प्रभाव आणून त्यांनी तेव्हापासून त्यांनी म्हणजे 5-6 पासून मोठ्या प्रमाणात दारूचे दुकानाचं सुरू झालं. पूर्वी दारू प्यायचे लोक पण अत्यंत अल्प प्रमाणात लपून प्यायच्या, पण वसंतराव राक्षसनंतर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दारूच्या सुरू झाल्या आणि यामध्ये सर्वात जास्त भरवलं जातं जे मद्यपेय आहेत तो SC, ST, NT, BNT आणि OBC. एक शेवट ब्राह्मण समाजाचे मोजके लोक असतील पण तेही लपून पितात नाही. आणि हे मोठ्या आणि हे सर्व गरीब लोक, श्रीमंत माणूस जो श्रीमंत माणूस SC, ST मधला हा माणूस आपली बॉटल, हा गरीब माणूस, या गरीब माणूस हा एकदा गेला ते एका पेगने त्याचे पूर्ण होत नाही, तो दुसऱ्या पेग मारतो आणि तिसऱ्या मारायला जातो आणि त्याच्यामध्ये ते संपूर्ण त्याच्यात हे होतं. त्याच्यामध्ये त्याला अतिदार झाली तर दुकानदार किंवा भट्टीवाला त्याला बेस्ट साले बेवडे भागवले अशा शिव्या साथ देत हे सार करतात. आणि म्हणून यांना बा माणुसकी मिळायला हवी, कमीत कमी यांना ही माणुसकी मिळायला पाहिजे. त्याकरता पहिली मागणी आमची किंवा द्या ह्युमन बिंग ते माणसं आहेत आणि तुम्हाला शासनाला एक्साईज ड्युटी हे देतात प्रत्येक प्याला. जसं चर्चिल म्हणायचे, चर्चिल बोलले होते ब्रिटनचे दुसऱ्या महाराष्ट्राचे पंतप्रधान होते आणि ते संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये डिबेट करताना किंवा पार्लमेंटमध्ये बोलताना हे वाज कंज्युमिंग द वाई आप वन पे असं ते घ्यायचे. ते म्हणायचे बाद मी जे पितो दारू बैठले उद्या तर ते म्हणायचे बाद मी जे दारू जे पितो मी त्याची एक्साईज ड्युटी देतो, म्हणजे मी राष्ट्राची सेवा करत आहोत, मी देशाची सेवा करत आहोत म्हणून तुम्ही मला काय मुसबत नाही. दुसरे आमचे कविग्रेस हा एवढं महान साहित्यिक मोठे त्याच्यासारखे तर मला वाटतं की यशवंत मनोरी त्याच्यासोबत नाही साहेब बरोबर एवढी त्याचे मराठीवर जी कमावून जी होती त्याचे जे कविता ज्या होत्या तो मोठा तो माझ्यासोबत ही वॉज कंज्युमिंग द वाईल्ड विथ मी ऑल्सो कविग्रेस आणि तो बिंदास माते मी पितो तुला करता मी पैसे त्याला देतोय. तिसरा मी सांगितलं किंवा मिर्जा गालिब नुसतं मैखानामध्ये तो पडून राहतात. हे 3 माणसंही दारू पिणारे सज्जन दारू पिला असताना तुझे महान बनले अध्यावर जागतिक नावाचे ते व्यक्ती झालेले आहे. मग सरकार दारू बंदीसाठी विविध उपक्रम राबवित असतात आणि तुम्ही मद्यप्रेमीच्या सपोर्ट साठी तुम्ही उभे आहात. तुम्हाला काय वाटते की दारू बंदी व्हायला पाहिजे देशामध्ये, राज्यामध्ये, की मद्यप्रेमीसाठी काही उपाययोजना? सरकारच्या तोंडाले पाणी पुसण्यासारखं सरकारचे काम आहे. सरकारने मनावर कधी घेतलंच नाही. मनावर जर घेतलं असता तर अजित पवारने जे आता 259 जे पुन्हा जे दारूच्या दुकानाचे परवाने देणार आहेत ते त्यांनी केलं नसतं. म्हणजे सरकार कुणाची असो, काँग्रेसची असो, भाजपाची असो, आणि हा जो मद्यपीचा जो एक्साईज आहे, जो पैसा आहे, हा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण पैसा शासनाच्या एकमेव ह्या प्रॉडक्ट आहे, इन्कम आहे आणि राज्यांचं, आणि ह्या राज्याच्या इन्कमच्या याच्यावर एक्साईजवर अनेक समाज कल्याण आणि महिला बालकल्याणच्या वेगळ्या योजना आहेत. या संपूर्ण योजना या नुसत्या दारूच्या याच्यावर चालतात. संजय गांधी निर्भय योजना असो, संजय गांधी स्वावलंबन योजना असो, श्रीकृष्ण योजना असो किंवा कोणत्या योजना असो, आरोग्याच्या असो किंवा कोणत्या योजना असो, या संपूर्ण योजना या पैशावर चालतात. आणि शासनाने किंवा बाबासाहेबांनी संविधानामध्ये हे करताना ज्या
ज्या गोष्टी ऐकतोय वितरण बा धंदा कोणताही करो, पण हे जे वितरण आहे वितरण संपल्यामध्ये म्हणजे म्युटेशन ह्या पैशाचं झालं विनियोग झाला पाहिजे अशा प्रकारे ते होतं. आणि त्याला उद्योगधंद्याची मान्यता करता नाही याची संविधानाने केलेला कुल नाही का. तर दारूबंदी फ्रॉड आहे. आम्ही पाहतो वर्धेचा हाल काय, वर्धाचे प्रचंड दारू नद्या वाहतात. गडचिरोलीमध्ये ओचंपल्ली जा, बेगमपल्ली जा, अहेरी जा, कुके जा, जंगला डुंगलामध्ये दारूचे प्रमाण आहे. तिथे गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात दारू आहे. हे नुसतं फ्रॉड आहे, तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे. आणि म्हणून हे दारूबंद म्हणून बघ कुठेतरी मद्यपींची माणुसकी मिळावं, मद्यपींची जे प्रतिभा जी आहे समाजामध्ये ही जी मलिन प्रतिमा आहे, ही प्रतिमा दोन काहीतरी चांगलं निघावं. आणि त्याकरता आपला हा प्रयत्न आहे. पुन्हा यांच्याकरता म्हणजे जास्त आते असतील तर तुम्ही त्या जेलखान्यामध्ये पाठवण्याऐवजी, पोलीस दंड टाकण्याऐवजी विपसना शिबिरमध्ये एका मॅचचं विपसना द्या, किंवा तुम्ही योगा द्या. योगामध्ये